नमस्कार मंडळी, कथामंथन या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाभारत युद्धभूमीवर सूर्यग्रहणामुळे अर्जुनाचे प्राण कसे वाचले याची एक रंजक कथा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असे लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. महाभारताचा काळ लोटून हजारो वर्षे उलटून गेली तरीही त्याबाबतची जिज्ञासा ही कमी झालेली दिसत नाही. महाभारतकालीन अनेक रहस्ये आजच्या काळातही अचंबित करणारी अशीच आपल्याला वाटतात. इतकी वर्षे लोटूनही महाभारताची मोहिनी ही कमी झालेली नाही. महाभारतावर आजपर्यंत अनेकांनी अभ्यास केला, अनेक गोष्टींचे बारकाईने संशोधन केले, तरी देखील महाभारत पूर्णपणे असे म्हणता येईलच असे नाही. महाभारताचे युद्ध तब्बल 18 दिवस सुरू होते. धर्म आणि अधर्माच्या तत्वावर हे युद्ध सुरू झाले होते. श्री विष्णूंचा 8वा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णाने कोणतेही शस्त्र न उचलता कूटनीती, राजकारण, मुसद्देगिरी यांच्या जोरावर पांडवांना या युद्धामध्ये विजयी बनवले. अर्जुनाला आपतेष्टांवरच शस्त्र उचलणे शक्य होत नव्हते. अशा वेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले ज्ञान भगवद्गीता म्हणून ब्रह्मांडाला लाभले. पांडव वनवासात निघाले तेव्हा सूर्यग्रहण झाले होते. तसेच महाभारत युद्धापूर्वी कार्तिकी पौर्णिमेस चंद्रग्रहण व लगेच अमावस्येला सूर्यग्रहण झाले होते. जयद्रथ वधावेळी सूर्यग्रहण होते असे महाभारतामध्ये वर्णन आहे असे सांगितले जाते. सूर्यग्रहणामुळे महाभारत युद्धभूमीवर सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाचे प्राण वाचल्याचे सांगितले जाते. नेमकी काय आहे ती घटना, ती गोष्ट, श्रीकृष्णाने अर्जुनाला कसे मार्गदर्शन केले हे आता आपण जाणून घेऊया. अभिमन्यू वध. महाभारत युद्धामध्ये अनेक पराक्रमी योद्धे सहभागी झाले होते. मात्र कौरवांकडून चक्रव्यूह रचले गेले. त्यावेळी ते भेदण्याचे रहस्य कुणालाही अवगत नव्हते. मातेच्या उदरात असताना चक्रव्यूहाबद्दल अभिमन्यूने ऐकले होते. त्यामुळे ते भेदण्यासाठी अभिमन्यू पुढे सरसावला. चक्रव्यूहाचे 6 टप्पे पार केल्यानंतर 7व्या टप्प्यामध्ये दुर्योधन, जयद्रथ यांच्यासारख्या 7 महापराक्रमी योद्ध्यांनी अभिमन्यूला चहूबाजूंनी घेरले. या योद्ध्यांशी अभिमन्यू जिकरीने लढला. त्यात त्याची तलवार तुटून खाली पडली. एकटा पडल्याचे पाहून जयद्रथाने शस्त्रहीन अभिमन्यूवर पाठीमागे येऊन जोरदार प्रहार केला. या प्रहारामध्ये अभिमन्यू मारला गेला. यानंतर अर्जुनाने प्रतिज्ञा घेतली, युद्धाच्या नियमाप्रमाणे साधा सैनिक असो वा पराक्रमी सेनापती, शस्त्रहीन योद्ध्यावर वार केला जात नाही. मात्र तरीही शस्त्रहीन असलेल्या अभिमन्यूवर जयद्रथाने पाठीमागून वार केला आणि त्यात अभिमन्यू मारला गेला. ही गोष्ट अर्जुनाला समजली तेव्हा तो प्रचंड क्रोधित झाला. दुसऱ्याच दिवशी जयद्रथाचा वध करण्याची प्रतिज्ञा ही अर्जुनाने घेतली. दिवसभरात जयद्रथाचा वध करू शकलो नाही तर अग्निसमाधी घेईन असा संकल्प अर्जुनाने घेतला. अर्जुनाची प्रतिज्ञा ऐकून जयद्रथ चळाचळा कापायला लागला. आता आपले प्राण वाचू शकत नाहीत याची त्याला खात्री पटली होती. मात्र प्राणांचे रक्षण करण्याचे वचन कौरवांकडून जयद्रथाला देण्यात आले होते. कौरवांचे कवच आता जयद्रथाला वाचवू शकेल का? महाभारत युद्धाचा पुढील दिवस सुरू झाला. जयद्रथ युद्धभूमीवर आला. कौरवांनी जयद्रथाभोवती संरक्षण कवच तयार केले आणि अर्जुन जयद्रथासमोर येणार नाही अशी योजना तयार केली. युद्धाला सुरुवात झाली तेव्हा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना रथ जयद्रथासमोर नेण्याची नम्र विनंती केली. काही केल्या जयद्रथाचा रथ युद्धभूमीवर दिसेना. अर्जुनाची चिंता वाढू लागली. श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनातील चलबिचल आणि प्रतिशोधाची धगधगती आग या दोन्ही स्थितीबाबत पुरेपूर जाणून होते. श्रीकृष्णाने अर्जुनाला संयम राखण्याचा सल्ला दिला. नेमके त्याच दिवशी सूर्यग्रहण असते. सूर्यग्रहणास सुरुवात होते. जयद्रथाच्या वधाची प्रतिज्ञा
पूर्ण करण्यासाठी अर्जुन प्रयत्न करत होता. त्याच दिवशी नेमके सूर्यग्रहण होते. श्रीकृष्णांना ही बाब माहिती होती. सूर्य डोक्यावर आला तेव्हा नेमका ग्रहणाचा मध्य सुरू झाला. ग्रहणाच्या प्रभावामुळे सूर्य झाकला गेला आणि सूर्यास्तासारखी स्थिती निर्माण झाली. सूर्यास्त झाल्याचा भास कौरवांना झाला. आता अर्जुन आपली प्रतिज्ञा पूर्ण करू शकणार नाही या कल्पनेने कौरवांना आनंद झाला. जयद्रथाला घेऊन कौरव अर्जुनासमोर उभे ठाकले. सूर्यास्त झाला आहे, तुझी प्रतिज्ञा पूर्ण होऊ शकली नाही, त्यामुळे अग्निसमाधी घेण्याचा संकल्प पूर्ण कर, असे आवाहन कौरवांनी अर्जुनाला दिले. अर्जुनाची प्रतिज्ञापूर्ती. पांडव धर्माने वागणारे होते, त्यामुळे केलेला संकल्प पूर्ण करण्याची वेळ अर्जुनावर आली. तो व्यथित झाला. श्रीकृष्णाने त्याही परिस्थितीमध्ये अर्जुनाला संयम राखण्याचा सल्ला दिला होता, कारण त्यांना माहीत होते की सूर्योदय झालेला नाही. या सर्व घडामोडींमुळे काही काळ लोटला. सूर्याला लागलेले ग्रहण संपले. अचानक सूर्याचा लख्खप्रकाश पृथ्वीवर अवतरला. हे पाहून जयद्रथासह सर्व कौरव एकदम भयभीत झाले. जयद्रथ युद्धभूमी सोडून पळून लागला. श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रतिज्ञा पूर्ण करण्याची सूचना केली. अर्जुनाने एका क्षणाचाही विलंब न करता गांडीव धनुष्य उचलून जयद्रथावर बाणांचा वर्षाव करतो. त्यात जयद्रथ मारला जातो. अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण होते. एका अन्य कथेनुसार श्रीकृष्ण लीला करत सूर्य झाकून टाकतात. त्यामुळे सूर्यास्त झाल्याचा भास कौरवांना होतो आणि ते जयद्रथाला घेऊन अर्जुनासमोर येतात. जयद्रथ समोर आल्याचे पाहून श्रीकृष्ण पुन्हा लीला करून सूर्यासमोरील ढग दूर करतात. पृथ्वीवर सूर्याचा लख्ख प्रकाश पडतो. तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हा सूर्य आणि हा जयद्रथ. तत्क्षणी अर्जुन जयद्रथाचा वध करण्यासाठी आपली प्रतिज्ञा पूर्ण करतात असे सांगितले जाते. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक व तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा. त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथामंथन या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हाही आपल्या चॅनलवर कोणताही नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.